प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. शहरातील जहागीरदार कॉलनी भागात झालेल्या रस्ता कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि लायसन्स रद्द करावे अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी करत खड्ड्यात फुले वाहिली आणि मुख्याधिकारी यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करून निषेध नोंदवला. गेल्या 2 वर्षांपासून सदर भागाला दुर्गंधीयुक्त आणि गटार सदृश्य पाणी पुरवठा होत असल्याने एक प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत नगरसेवक आणि नागरिकांनी खोदलेल्या खड्ड्यात फुले अर्पण करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. या प्रसंगी नगरसेवक एजाजभाई शेख, अरबाज शेख, इक्बाल अन्सारी, अज्जू शाह, इरफान पठाणसह नागरिक उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला. आज या ठिकाणी जहागीरदार कॉलनीचे रहिवासी आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक, आमचे ज्येष्ठ रईस सर, आम्ही सर्व लोक इथे नगरपालिकेच्या CEO साहेबांचा निषेध नोंदवण्यासाठी इथे जमलेलो आहात. आम्ही निषेध म्हणून जे समस्या होती तिथे फुलं अर्पण केले. त्याचं कारण असं आहे का शकीलभाई जरीवाले ते विजडम हायस्कूल पर्यंत जे रस्ता झाला होता ते आम्ही वारंवार यांना तक्रार देऊन सुद्धा त्याची चौकशी झाली नाही. ते पिण्याच्या पाणीचं आमचं 2 वर्षापासून गटरीचं पाणी येतो, पाणी कमी येतो, ते सुद्धा आम्ही तक्रार केली होती CEO साहेबांना 2022 मध्ये, 2023 मध्ये, 2025 मध्ये. आमची आता अशी मागणी आहे की संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी. ते पाणीचे पाईपलाईन फोडली होती, त्याच्यामध्ये लॅट्रिन बाथरूमचे पाणी पाईप टाकले होते, त्याची चौकशी करण्यात यावी. आणि जर हे होत नसल आणि CEO साहेब याला करत नसल, मी माझे पक्षप्रमुख जे आहे माननीय आमदार किशोर भाऊ दराडे, माननीय आमचे नेते कुणाल भाऊ दराडे यांच्याकडे शुक्रवारी जर हा काम नाही मार्गी लागला तर मी माझे नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहे. दुसरी गोष्ट, याची तक्रार जर CEO साहेबांनी नाही घेतली, आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आम्ही सगळं नगरसेवक शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे. मी CEO साहेबांना विनंती करतो, सूचना देतो, याची त्वरित दखल घेऊन याच्यावर कारवाई करण्यात यावी.